इस्लाम मनुष्याला जगावे कसे याची शिकवण देतो. पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्याचे कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि वर्तणूक शेवटपर्यंत कशी असावी याबाबतही धर्मग्रंथ पवित्र कुराण दिशा दाखवितो, असे प्रतिपादन सुन्नी दावते इस्लामी संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना शाकीर अली नूरी यांनी केले. शहरातील शहाजहानी ईदगाह मैदान, वादी सादिक येथे सुन्नी दावते इस्लामी नाशिक शाखेच्या वतीने 2 दिवसीय सुन्नी इज्तेमाचा रविवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता समारोप करण्यात आला. अखेरच्या सत्रात शाकीर अली नूरी यांनी उपस्थितांना प्रकाश टाकताना उपदेश केला. याप्रसंगी मंचावर शहरे खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी, मौलाना सय्यद अमीनुल कादरी आदी धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, कुराण हा सर्वोच्च आकाशी ग्रंथ आहे. केवळ वाचून नव्हे तर तो समजून घेत अवलोकन करण्याची नितांत गरज आहे. समाजात वावरताना मनुष्याने आपली वर्तणूक कशी ठेवावी याबाबतही कुराणात उत्तम मार्गदर्शन करण्यात आले आहे. शेवटी सामूहिक दुआ पठण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक. और आज ये खास तौर पर बला सरमाएदारों के अंदर पाई जाती है. गरीब को सलाम करना, करिए और मेरे सलाम का, उसको मैं सलाम, ये फटे हुए कपड़े पहनने वाले को मैं सलाम करता. आ जाए तो साइड से निकल जाते कि अभी परेशान कर देगा. अपने बाजू में खड़ा हो तो खड़ा रखना पसंद नहीं करते कि ये हमारा कर्ज.